गेल्या 5 वर्षामध्ये जे वरळीतले रहिवासी आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही। त्यांच्या समस्या तशाच पेंडिंग आहेत वारंवार। मग पोलीस जो कॅम्प आहे तिथल्या पोलिसांच्या घरांचा विषय असेल, बीडीडी चाळीतल्या व्यापाऱ्यांचा विषय असेल, अनेक एसआरएचे असे प्रकल्प आहेत जे वर्षानुवर्ष रखडलेली आहेत, त्यांना भाडी मिळालेली नाही आहेत। बिल्डर त्यांच्याकडे लक्ष द्यायला म्हणजे त्यांनी घरातनं बाहेर काढले त्यांना तर भाडीही मिळत नाही आणि घरही मिळत नाही, असे काही विषय आहेत। काही लोकांना अजूनपर्यंत भाडं मिळालं नाही, त्यांना अजून घरं मिळाली नाहीत। तर ह्या सगळ्या विषयांच्या संदर्भात आम्ही गेले महिनाभर लोकांना भेटतोय। आज त्यांच्या समस्या त्यांच्याची इच्छा होती की आपण राजसाहेबांसमोर मांडाव्यात, त्याप्रमाणे त्यांनी आज मांडल्या आणि सरकार दरबारी त्याची दखल घेऊन सन्माननीय राजसाहेबांनी त्यांना आश्वासन दिले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। की येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांच्या मीटिंग या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर संबंधित मंत्र्यांबरोबर लावून त्यांचा प्रश्न सोडवण्याचा 100% प्रयत्न हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। काही नागरिकांनी आज प्रवेश केलेला आहे, तर काय त्यांच्या याच्यामध्ये होतं? स्थानिक जे काही राजकारण आहे त्या राजकारणावर नाही, ही जी मुलं आहेत ती सगळी नवीन आहेत, ही कुठल्या पक्षातली नाही। ही जी मुलं आहेत ती सगळी नवीन आहेत, ती कुठल्या राजकीय पक्षात आत्तापर्यंत कधीही नव्हती, पण त्यांची इच्छा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करावं, त्याप्रमाणे त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। नाही, गेल्या 4-4.5 वर्षात काय आमदार त्यांचे जे आमदार ते कधी फिरकलेच नाहीत, ते लोकांना भेटलेच नाहीत। त्यांचा वेळच हा लोकांना दुसऱ्या लोकांना शिव्या घालण्यात जातो, त्यामुळे स्वतःकडे बघायला लक्ष नाही। पण ठीक आहे, आता वरळीची जनता त्याच्या संदर्भात घेईल निर्णय योग्य तो। संदीपजी, एकमेव मतदारसंघ असा असेल जिथे 3 आमदार आहेत, 2 परिषदेचे आणि 1 विधानसभेचे। आज तुम्ही बघितलं 3-3 आमदार असून जर एवढ्या लोकांना राजसाहेबांकडे यावं लागतं त्यांच्या समस्या मांडायला, त्यांचे मुद्दे मांडायला, मला असं वाटतं हे फेल्युअर आहे त्यांचं, त्यांनी विचार केला पाहिजे त्याचा। तुम्ही आता वरळीतून मनसेचे उमेदवार आहात, तर तुम्ही कशा पद्धतीने जनतेला आश्वस्त करत आहात? आम्ही सर्व जनतेला भेटतोय, आम्ही काही आमदार नाही आहोत, पण आमच्याकडनं 100% प्रयत्न लोकांना आहे। निदान लोकांच्या गोष्टी ऐकायला आम्ही अवेलेबल तरी आहोत। आज सत्ता आहे नाही आहे, आमच्याकडनं तेवढं काम होईल नाही मला माहीत नाही, पण 100% त्या कामाचं तड लावणं, त्याच्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन उभा करणं, त्याच्यासाठी वेळप्रसंगी अधिकाऱ्याचे हे सगळी कामं आम्ही करतोय आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।